दिनांक 21 रोजी सन्माननीय आमचे नेते आमदार माजी आमदार राजूदादा पाटलांनी एक ट्विट केलेलं होतं की वर्षानुवर्ष लखवलेला ठाकुर्ली ओव्हरब्रिज जो 90 फीटला जातो तो कधी सुरू होणार. या 8 दिवसामध्ये जर त्याचं काम सुरू झालं नाही तर 30 तारखेला आंदोलन करण्यात येईल या ब्रिजबद्दल. आणि या ब्रिजबद्दल साधारण आम्ही 2022-21 सालीसुद्धा आंदोलन केलेलं होतं. त्या संदर्भात आमच्यावर बरेच या सत्ताधाऱ्यांनी आमच्यावर त्याच्यावर केसेस पण दाखल केलेल्या होत्या. परंतु सत्ताधारी आणि प्रशासन एवढ्या गेंडऱ्याच्या कातडीचे झालेली आहेत की शाळकरी मुलांचं, ज्येष्ठ नागरिकांचं आणि महिलांचे जे हाल होतात या ठाकुर्ली ओव्हरब्रिजला हे यांना कसं डोळ्यांनी पाहावतं हे कळत नाही. त्यासाठी हा आमचा आंदोलन आहे. हा आंदोलन आमचा आता यानंतर उग्रच होत राहील. कारण खऱ्या अर्थाने नागरिकांच्या हिताचं जे काम हे टाकून जोपर्यंत नागरिकांना त्रास कसा होत नाही, नागरिकांना जास्तीत जास्त त्रास करून त्याची क्रेडिटी तयार करायची, त्याला महत्त्व तयार करायचं आणि त्यानंतर एखादा काम सुरुवात करायचं आणि तो वर्षानुवर्ष लढवायचं हे सत्ताधाऱ्यांना आता ते जमलेलं आहे. पण नागरिकांनी आता याचा पुढे विचार करतील या गोष्टीचं की परत या लोकांना टिकवायचं ते बरोबर आहे. कारण 2016 साली जर याला मंजुरी मिळाली होती बांधकामाला, 2022 साली याला पूर्ण करायची जबाबदारी होती. 42 कोटी 60 लाखाचा हा टेंडर काढलेला होता आणि त्याला मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला 24 लाख देऊन त्याला कम्प्लेशन 24 करोड देऊन त्याला कम्प्लेशन देऊन मोकळे होता. आणि आता तिची जी कॉस्ट काय आहे, म्हणजे हा सर्व बर्डन तुम्ही नागरिकांवर वाढवत चाललेला. आता जर पुन्हा याचा जर समजा DSR काढून जर काम नवीन सुरुवात केली तर याची कॉस्ट होईल का? आता पुन्हा उरलेल्या 20 करोडमध्ये हा काम पूर्ण होईल का? मग ही जबाबदारी कुणाची आहे? कारण तुम्ही वर्षानुवर्ष एक प्रोजेक्ट राबवायचं, इलेक्शन आला की तो प्रोजेक्टचे नारळ फोडायचं आणि पुढच्या इलेक्शनला तो कामाला परत सुरुवात करायची आणि तिसऱ्या इलेक्शनला त्याला पूर्णत्वाला न्यायला फीत कापायला यायची. तुम्ही एक साधी गोष्ट बघा, जेव्हा हे गर्ड टाकायला आलेले तेव्हा श्रेय घ्यायला सगळे आले. मग आता पूर्ण होत नाही त्याच्यासाठी जबाबदारी कुणाची आहे? 2002 पासून हा ब्रिज ठाकुर्ली समांतर रस्ता व्हावा या दृष्टिकोनातून महानगरपालिका लागलेली आहे. मग आज 2025 साल उजाडलं म्हणजे 22-23 वर्ष लागतात का एखाद्या प्रोजेक्टला?